आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। आईबापाला शेवटपर्यंत जीव लावा। डॉक्टर वसंत हंकारे यांची न समजलेली आईबाप या व्याख्यानावेळी श्रोत्यांना आर्त हाक। आपल्या आईबापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा। त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आईबापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही, याची जाणीव ठेवा, असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर वसंत हंकारे यांनी मांडले। ते निपाणीतील महादेव गल्ली येथे महाशिवरात्रोत्सव निमित्त शुक्रवारी रात्री 9 वाजता आयोजित न समजलेले आईबाप या विषयावर बोलत होते। शहरातील व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, पालक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुलामुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप, आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई। आपल्या आईबापाला समजून घेण्याची वेळ आली आहे। आपल्या एखाद्या कृत्याने आईबापाची मान खाली जाईल असं कृत्य आपल्या हातून घडणार नाही, याची काळजी घेण्याचं सांगत त्यांना लाचार करू नका। त्यांचे नाव रोशन करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा, असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं। तुम्ही IPLचे रन मोजता, त्याचा हिशोब ठेवता। ज्या आईबापाने आपल्याला जन्म दिला, मोठे केलं, अंगा खांद्यावर खेळवलं, त्या बापाने आपल्यासाठी किती रन काढले आहेत याचा हिशोब तुम्ही कधी करणार? कारण आज हिशोब करण्याची वेळ आलेली आहे, तो तुम्हाला करायला लागेल, असं विद्यार्थ्यांना त्यांनी बजावून सांगितलं। भविष्यात डॉक्टर, इंजिनियर, वकील झालात आणि लाखो रुपये कमवून ठेवले, मात्र ते पाहण्यासाठी जर आईबाप नसतील तर तुम्हाला त्या कमवलेल्या पैशाचा उपयोग होणार काय, असा सवाल त्यांनी विद्यार्थ्यांना केला। या भावनिक व्याख्यानावेळी प्रेक्षक, पालक व विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते। या कार्यक्रमासाठी निपाणी मतदारसंघाच्या आमदार सौ शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती। डॉक्टर वसंत हंकारे यांच्या सुंदर व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले। मला सुद्धा घेऊन जात होतेस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटण्यासाठी, पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग। का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची ती माई माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ। तुझी आई हांबडा फडा तुझ्या गळ्यामध्ये पडाल आणि तुला म्हणाल, खराय बोले खराय, हे पुरी खराय। 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला। हे पुरी, तुझा वय 1 वर्षाचा होता बघ, तुला सुद्धा अंगा खांद्यावर देखायला बघ, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटण्यासाठी, पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्ष जायचंय, पण एकदा आईला भेटून येऊ का? एकदा बापाला कडकडून मिठी मागे घेऊन जा, एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का? सांगा, सांगा ना हो, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत हो, सांगा मला, सांगा। हे पुरी, माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता। हे पुरी, एसटी पुरतच पैसा ठेवत होता, कारण तुझ्या बापाचा आताचा हा बंगला, ही गाडी बघू नको। त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये मी घरामध्ये शिरत होती, आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा, आबा आबा, उद्या मला हे पाहिजे आबा, आबा माझ्या सलीचे पैसे भरायला या किंवा आबा, माझ्या मैत्रिणी चाललेत आबा, मला जायचंय आबा। हे पुरी, हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, हे माझा बाप मला जवळ घ्यायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून, हे मेलोय का काय ग शिकून घे, हे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी। एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, हे एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पुरी, कोणी एकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या। तो बापाचा खांदा निघून जातो बघ, कितीही मोठं झालं तरी त्या पत्राच्या आड लपावं आणि हंबरडा फोडून, हे हंबरडा फोडून लहान लेकरासारखं रडावं। तो हक्काचा आपल्या आईचा पदर निघून जातो बघ। हे बरे, तुझ्या बापाकडून तुझा बाप माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, पोरी
ज्याला आई बाप नाही त्याला काहीच नाही बपुरी, त्याला काहीच नाही. हे तुझ्या बापाकडून एसटी मध्ये पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा. अरे आबा ही तुमची आठवण आली म्हणून आले. आबा आबा उठल्या उठल्या डोळ्यासोबत तुम्ही दिसत नाही आबा, तुमची किंमत आता कळाली मला आबा. काही चुका माझ्या हातून झाल्या असतील तर तुमच्या लेकीला माफ करा आबा, तुमच्या लेकीला माफ करा. हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, काटे रडवतीस की काय ग म्हणत अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग, हे ऐकलंस का, पोर आली की ग आपली, पोर आली की ये बाहेर, कोण आलंय बघ. हे माझ्या बापाचे हाक. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पुरी, तू घर तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी, त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता परत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. हे अंगणातून आता माझा बाप माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या हा तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. हे आणि माझ्या दोन्ही गालाचा मुका घेणारे ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी, मला आता त्या घरात दिसत नाही. हे 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्र करत पुरी, काळीज माझं सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं पुरी. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. हे बाप जिवंत असताना थोडासा गरम पाणी करत बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक घास भरवत ज्या बापाने मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. श्वास सुरू आहे. आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा केलेला पाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला आज महादेव समोर सांगतो
आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यात सुद्धा त्या वाघानं येऊ दिली नाही बघ. हे पाठीच्या थंडीमध्ये तुम्ही झोपलेला असता, हे दोन चादरी अंगावरती ओढून तुम्ही झोपलेला असता, पण त्याच थंडीमध्ये तुझा बाप कुठल्या तर पिकाला पाणी पाजत असतो, कुठं तर काम करत असतो, आणि डोळ्यासमोर मात्र तुम्ही असता. लेख आता 10वीला गेली, लेख आता अकॅडमीला घालायची, आता तिला पैसे लागणार, पोराला एक अर्धा तोळा सोन्याची चेन घेऊन द्यायचाय, पोरग परवा मोबाईल मागत होतं, चांगला मोबाईल घेऊन द्यायचाय. हे तुमचा बाप रात्र दिवस मेहनत करत असतो, आणि तुम्ही आईला धमकी देता, मला मोबाईल पाहिजे बाग, नाहीतर मी काय तर करून घेते बाग, नाही बाग मला उद्याच्या उद्या पाहिजे, मला परवाच्या परवा पाहिजे. हे शेतात कामावरून आलेला बाप नुसता ताटावर बसतो, विचार भुकवलेला असतं, एक घास मुखात घालतो, एक घास हातात आहे, आणि तुझी आई हळूच म्हणते अहो पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, नाहीतर काही पण करून घेते म्हणते. बघा अगं हे तोंडातला घास काढता येत जवळ आपल्याला किंमत नसते, आणि घरातला बाप मात्र तुम्हाला कळेना. थांबतो इथं पण लक्षात घे बरा, हे माझ्या लेकरा थांबतो, पण आज एक काम करो, हे आज पळत पळत घरी जायचं, थांबतो बघितलं, हे पळत पळत घर उचल, पैशाचं मी बघतो. अरे घर सोडतानाच तुझ्या आईने मला सांगितलं होतं, अहो पोरांना जे लागल ते घेऊन द्यावं, माझ्या अंगावरचे हे दागिने काही कामाचे, आपले लेकरच आपला दागिना आहे, शिकवा त्यांना. हे पोरांना ती सगळे महागडे कपडे तुमचे होतात, सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या आईने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने मला मोबाईल दिला, हे आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं, हे बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं. तुमच्या अंगावरची नवीन कपडे ते पोरग डोळं भरून बघतं, आणि हे पळत पळत घरी जातं, हंबरडा फोडतं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं, आणि आपल्या आईला म्हणतं या मला आई नाही, मी जगायचं कसं, आया मी शिकणार आहे. आया सुरू कळाला, हे नालायक, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडला, आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. हे पोरानो, तुम्हाला तुमच्या घरातला बाप कळाला का? जगातलं सगळ्यात मोठं सत्य कोणत्या युट्यूब गुगल वरती सापडणार नाही पोरानो. माझा हे आतून निघालेला हा आवाज भगवंताचा आवाज आहे का? बापाला हे शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही, आणि बापाला धमकवल्यानंतर भीतीपोटी माझं लेकरू काहीतरी करून घेईल म्हणून तुझ्या हातात मोबाईल आणून ठेवतो, त्या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असाल रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं, आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला. बाळाला पाहिजे लेकरा, एक वेळ या गाभाऱ्यातल्या माझ्या या भगवंता समोर मस्तक नाही टेकवलं तरी चालेल, पण घरी गेल्या गेल्या असल घरात बाप तर त्या बापाला अगोदर मिठी मार, असल घरात आई तर त्या आईला अगोदर मिठी मार. गाभाऱ्यातला भगवंत तुझ्या भेटीसाठी आला नाही तर मला विचार कर, हेच राष्ट्राचं अध्यात्म आहे. एखादं नृत्य तुझ्या समोर सादर करायला नाही आलो, स्टेजच्या मागे उभा राहून तू दंगा करशील आणि माझ्यावर पैसे उधळशील. नालाय का? या 21व्या शतकात साला हरवलेला आई बाप देवापेक्षाही श्रेष्ठ असतो. तो दाखवायला आलाय बघ तुला आवाज कमी ऐकणे, तुझ्या बापाची खरी. अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.